ऑलिम्पिकमध्ये काही गेम्स आहेत. तिथला एक गेम ज्याला कर्लिंग म्हणतात त्याची मॅचेस चालू आहेत. 2 टीम 4 लोकांच्या एका टीममध्ये 4 प्रत्येकाला 2 चान्स आणि दिसतात त्याला स्टोन्स म्हणतात. ते स्टोन्स या सर्कलमध्ये या कोपऱ्यातनं फेकायचे आणि सगळ्यात शेवटी ज्याचे सगळ्यात जास्त ज्या टीमचे सगळ्यात जास्त स्टोन सेंटरला असतील ती विन होते. असे मल्टिपल राऊंड्स होतात. एका प्लेअरला 2 चान्स. 4 खेळाडू आहेत एका टीममध्ये म्हणजे एकंदरीत 8 वेळा फेकायचं. 8 पैकी 8मध्ये किती राहतात ते बघायचं. हो हा एक ऑलिम्पिक गेमसुद्धा आहे. आता ही टीम जी आहे यांचं येलो स्टोन्स आहेत. हे तिथनं फेकणार आणि हे लोक पाथ क्लीन करतात म्हणजे तो दगड आतमध्ये जाईल. गेला त्यांनी स्वतःच्याच त्यांनी उडवलाय. रेड रंगाचं उडवण्यापेक्षा येलोचाच त्यांनी उडवलाय. रेड टीम तयार झाली आहे. मागे तिथे त्यांच्या दगड 4 अजून चान्सेस बाकी आहेत. सो तिकडे मागे खेळाडूच पडलाय. बघूया फार अलीकडे थांबला. मागच्या राऊंडला दुसरी टीम खेळते. मस्त म्युझिक. Ogline Blinks calling the line. जेव्हा सेशन ब्रेक झाला तेव्हा रुचिराने हे स्टोन्स उचलून बघितले. ह्या एका स्टोन किंवा रॉकचे वजन साधारणतः 17 ते 20 किलोच्या आसपास असतं. ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरू झाला आणि 2 वेगळ्या टीममध्ये मजेशीर खेळ झाला. ही मॅच बघून आम्ही घराकडे तिचा राऊंड असेल ना. ती प्लेअर आहे ती. एका प्लेअर भारी फेकताय. संध्याकाळी शहरातील नगरपालिका भवनात एशियन नाईट मार्केट भरले होते. येथे आशिया खंडातील वेगवेगळ्या देशांनी त्यांची संस्कृती दर्शवणारे स्टॉल लावले होते. कुठे खाद्यपदार्थ होते तर कुठे कपडे तर कुठे कलाकुसर. कोरिया देशाच्या स्टॉलवर स्क्विड गेम या वेब सिरीज मधील एक खेळ सुरू होता. येथील काकाने तो कसा खेळायचा हे दाखवले आणि मग मी सुद्धा एक छोटासा प्रयत्न केला.
ह्या सगळ्या शेजारी आता सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होणार होती. सुरुवात झाली ती भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफिली. कॅल्गरी स्थित मधुबनी ग्रुपने ही मैफिल सादर केली. चला तर ऐकूया त्यांची ही मैफिल. Cyclic. It doesn't have an M. You must end on the 1. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 1. And we must always end at the 1. And the lyrics of the tabla is with the voice. ह्यानंतर विविध देशातील नागरिकांनी त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य आणि वादन यांचे प्रदर्शन केले. तुम्हाला या नृत्य प्रकाराचे नाव आणि देश माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
त्या ग्रुपने मार्शल आर्टचे सुद्धा प्रात्यक्षिक दिले. छोट्यांसह मोठे सुद्धा या प्रात्यक्षिकमध्ये सामील झाले. All of the fighting scenes in the John Wick movies is actually still active. That is one of my instructors who is that in the Santos. त्यानंतर इंडोनेशियामधील लोकांनी एक फॅशन शो सादर केला. कार्यक्रमाची सांगता बॉलिवूड डान्सने झाली. रंगीबेरंगी संध्याकाळ तसेच सिनुक ब्लास्ट या महोत्सवाचा सुद्धा या कार्यक्रमाने आशीर्वाद दिला.